तुझ्या कानाला दडे बसले, तुला सर्दी कधीपासून आहे? 3-4 दिवसापासून तुला सर्दी आहे. तर आपण आपल्या भाषेमध्ये याला कानाला दडे बसणे किंवा कानठाळ्या बसणे असे सुद्धा म्हणतो. तर हे बघ, असे कानाला दडे का बसतात याबद्दलची थोडक्यात तुला आज मी माहिती सांगतो. तर आपण जर आपल्या कानाचा जर विचार केला तर आपल्या कानाचे 3 भाग असतात. एक असतो बाह्य कर्ण, ज्याला एक्सटर्नल इयर म्हणतो. एक असतो मध्य कर्ण, ज्याला मिडल इयर म्हणतो. आणि एक असतो अंतकर्ण, ज्याला आपण इंटरनल इयर म्हणतो. असे आपल्या कानाचे 3 भाग असतात. तर हे जे कानाला जे दडे बसतात, तर कानाला दडे बसण्याचे मुख्य कारण म्हणजे काय असतं, तर कानाला सर्दी झाली किंवा घशाला इन्फेक्शन झालं, आपण कुठं विमान प्रवास करत असेल किंवा उंच घाटातून गाडी ज्यावेळेस जाते त्यावेळेस कानाला दडे बसण्याचे चान्सेस जास्त असतात. किंवा पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस खोल पाण्यामध्ये पोहण्यासाठी जातो, मुख्यत्वे स्कुबा डायव्हिंग वगैरे करण्यासारखे जे प्रकार असतात अशा ठिकाणी सुद्धा कानाला दडे बसतात. तर कानाची जी रचना सांगितली त्याप्रमाणे कानाला दडे का बसतात, तर कानाला दडे बसण्याचं जे मुख्य कारण असते त्यामध्ये आपला जो मध्यकर्ण असतो आणि त्यानंतर जो बाह्यकर्ण असतो. मध्यकर्णाच्या मध्ये जो पडदा असतो त्या पडद्याच्या मागच्या साईडला एक नलिका असते. ती नलिका थेट आपल्या गळ्यामध्ये उघडते. त्या नलिकेला कर्णकंठ नलिका किंवा इस्टेचियन ट्यूब असं म्हणतात. तर या नलिकेचं मुख्य कारण काय आहे? या नलिकेचं मुख्य कारण असते आपल्या कानातील प्रेशर मेंटेन करणं. जर बाहेरच्या कानामध्ये हवेचा दाब आणि आतल्या कानामध्ये हवेचा दाब कमी जास्त जर होत असेल तर हे मेंटेन करण्याचं काम ही कर्णकंठ नलिका किंवा इस्टेचियन ट्यूब करत असते. तर ज्यावेळेस आपण उंच डोंगरातून घाटातून गाडीमध्ये बसलेला असतो त्यावेळेस, किंवा विमानामध्ये प्रवास करतो त्यावेळेस, किंवा उंच ज्यावेळेस लिफ्टमध्ये फास्ट चढत असतो त्यावेळेस, अशा वेळेस होते काय, तर कानामध्ये जो हवेचा दाब आहे तो संतुलित न राहिल्यामुळं आपल्याला कानाला दडे बसतात. किंवा मग सर्दी झाली किंवा गळ्याला काही इन्फेक्शन झालं, अशा वेळेस ती जी इस्टेचियन ट्यूब आहे ती कफानं भरल्या जाते. आणि ती कफानं भरल्यामुळे काय होते माहिती आहे का, की आपल्या दोन्ही कानामधला अंतरकान, मधल्या कानामध्ये आणि बाहेरच्या कानामध्ये जो हवेचा दाब असतो तो हवेचा दाब मेंटेन होत नसल्यामुळं कानाला दडे बसतात किंवा कान गच्च झाल्यासारखे वाटतं. तर याच्यामध्ये होते काय, की ज्यावेळेस तुम्ही आता जसं तुझ्या प्रकरणामध्ये तुला सर्दी झालेली आहे, ही सर्दी झाल्यामुळे काय होते की ही इस्टेचियन ट्यूब आहे किंवा कर्णकंठ नलिका आहे ही कफानं भरून जाते. कफानं भरल्यामुळे काय होते की कफानं भरल्यामुळे ती नेहमीच तशी बंदच असते, पण ज्यावेळेस आपण काही चघळतो किंवा जांभळी देतो किंवा गिळल्यासारखं करतो त्यावेळेस ती ट्यूब ओपन होते आणि आपल्या कानामधला आतमधला आणि बाहेरचं जे हवेचा जो दाब असतो तो समसमान होतो आणि आपल्याला कानाचा दडा उघडल्यासारखा वाटतो. आता तुझ्यामध्ये सर्दी झालेली आहे, सर्दी झालेली असल्यामुळे काय झाले की ती नलिका काही प्रमाणात कफाने भरली असेल, तर ती नलिका भरल्यामुळं तो कानाला दडे बसल्यासारखं वाटते. पण ज्यावेळेस आपण विमानात प्रवास करतो किंवा उंच डोंगरावरती घाटातून प्रवास करतो अशा वेळेस होते काय की वर जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं बाहेरची जी हवा आहे ती विरळ होते, म्हणजे बाहेरच्या हवेचं जे प्रेशर आहे ते कमी होते आणि आपल्या कानामध्ये अंतकानामध्ये जे मधल्या कानामध्ये जे हवेचं प्रेशर आहे ते जशाला तसंच असते. त्यामुळं काय होते की जो कानाचा जो कर्णपटल आहे म्हणजे जो कानाचा पडदा आहे तो बाहेरच्या साईडला असा ओढल्यासारखा होतो, कारण की आतमधून कानाला हवेचा दाब जास्त असतो त्यामुळे तो ओढल्यासारखा होतो. तो ओढल्यासारखा झाल्यामुळे काय होते की ज्यावेळेस काही ध्वनी लहरी आपल्या कानातून आपल्या कर्णपटलापर्यंत जातात म्हणजे आपल्या पडद्यापर्यंत जातात आणि तो पडदा कंपन पावतो. तो बाहेरच्या साईडला ओढल्यामुळे काय होते की त्या कर्णपटलावरती लहरी जाऊन सुद्धा त्यामधून ज्या प्रमाणात आतमध्ये त्या लहरी ट्रान्सफर होण्यासाठी जो दाब असतो तो दाब कमी जास्त झाल्यामुळं किंवा तो पडदा ज्या प्रकारे कंपन पाहायला पाहिजे होता त्या प्रकारे कंपन न पावल्यामुळं आपल्याला कानाला दडे बसतात. तसं ज्यावेळेस आपण खोल पाण्यामध्ये असतो
त्यावेळेस काय होतं की बाहेरचा जो दाब आहे पाण्याचा तो जास्त असतो आणि कानामधला दाब कमी होतो, त्यामुळं कर्णपटल जे आहे ते आतमधल्या बाजूला ओढल्या जाते. आता तुझ्या बाबतीत सर्दी झालेली आहे, तर सर्दी झालेली असल्यामुळं काय होईल माहिती आहे का, ती जी स्टॅचिन ट्यूब आहे काही प्रमाणात कपानं भरल्यामुळं ती उघडणार नाही आणि हे स्टॅचिन ट्यूब उघडल्यामुळं काय होते की तो दाब जो आहे तो समसमान होतो आणि कानाचे दडे निघून गेल्यासारखे वाटतात. तर याच्यामध्ये आपण आता तुला करायचं म्हणजे औषध पाणी तर करूच आपण, पण थोडंसं जांभळी दिल्यानंतर किंवा काही आपण गिळण्याची जी प्रोसेस आहे तसं जर केलं तर ते थोडंसं व्यवस्थित होईल. किंवा मग नाक आणि नाकपुड्या दाबणे आणि तोंड दाबून हळूहळू आपण जर हवा फुकण्याचा प्रयत्न केला तरी पण तो युस्टेशियन ट्यूब ओपन होऊन कानातला दाब समसमान होऊन कानाचे दडे कमी होतात. अशा गोष्टीचा थोडा बहुत आपण उपचार करू शकतो आणि सोबत औषध पाणी देऊन हा आजार दुरुस्त करू शकतो. ठीक आहे.